गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय टॉपिक आहे आपला? ज्योमेट्री. हो. कोणता टॉपिक सुरू आहे? बेसिक कन्सेप्ट ऑफ ज्योमेट्री मधला. काल काय बघितलं आपण? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. कोऑर्डिनेट पॉइंट्स ऑफ डिस्टन्स है ना. आज काय बघायचं त्यांचं बिटवीननेस बघायचं आहे. बिटवीननेस म्हणजे काय? च्या दरम्यान. काय? च्या दरम्यान. इथं तुम्हाला दिसत असेल तिथं काय लिहिलेलं आहे? दरम्यानता. दरम्यानता म्हणजे काय? कशाच्या तरी मिडलला आहे ना. दरम्यानता मध्ये काय मध्ये कशामध्ये हे आपल्याला बघायचं. तर जर आपण थोडासा कालचा टॉपिक जर का रिवाइज केला है ना, आपण नंबर लाईन बघत होतो. काल काय बघत होतो आपण? नंबर लाईन. या नंबर लाईन वरती या नंबर लाईन वरती इथे आपण काय घेतलं होतं? 0 है ना. नंतर इकडे काय होते? पॉझिटिव्ह नंबर, इकडे निगेटिव्ह नंबर. हे आपल्याला माहिती आहे. आता समजा मी असं लिहिलं, इथे लिहिलं 1, इथे 2, इथे 3. आपण फक्त या कोणत्या 3 गोष्टीबद्दल बोलणार आहे? 1, 2, 3 बद्दल है ना. आपण जर थोडं ऑब्झर्व केलं तर हा 2 कोणाच्या मध्ये? 1 आणि 3च्या. त्यालाच म्हणायचं बिटवीननेस. त्यालाच काय म्हणायचं? बिटवीननेस है ना. मग आता बिटवीननेस ठीक आहे, हे समजलं आपल्याला. पण आपण युनिट मध्ये मेजर करतो, लेंथ मेजर करतो ना. लेंथ मेजर करणे म्हणजे समजतं तुम्हाला? लांबी काढतो आपण. आता समजा एक जनरल उदाहरण घेऊ. काय उदाहरण आहे? समजा ए हा पर्सन आहे, एक बी पर्सन आहे आणि एक सी. ठीक आहे. ए बी सी. बरं नाव घेऊ आपण. एक राम आहे, एक श्याम आहे आणि एक गोपाल आहे. राम, श्याम आणि गोपाल. आता राम पासून श्यामच्या घरापर्यंतचं अंतर समजा किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर. आणि श्याम पासून गोपालच्या घराचं अंतर आहे 5 किलोमीटर. या दोघांच्या घरात राम आणि गोपाल यांच्यामध्ये कोण राहतो? श्याम राहतो. बरोबर आहे. पण आता तुम्हाला राम पासून गोपाल पर्यंतचं अंतर काढायचंय. तर तुम्ही काय करणार आहे? राम पासून श्यामचं अंतर काढणार आणि श्याम पासून गोपालचं अंतर काढणार आणि त्या दोघांची काय करणार? बेरीज करणार. तुम्हाला कोणाचं अंतर मिळणार आहे? राम पासून गोपाल पर्यंत. हे समजता? हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे ना. इथपासून इथपर्यंत अंतर आहे 3 सेंटीमीटर आणि हे अंतर आहे 5 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता तुम्हाला काय सांगितलंय? लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. समजते इथपर्यंत? हे दोन तुम्हाला दिलेले. तुम्हाला विचारलंय फाइंड द लेंथ ऑफ, कशाची लेंथ काढायची आहे? ए टू सी. लेंथ ऑफ ए सी. मग तुम्ही काय करणार आहे? इथपासून इथपर्यंत 3 आणि इथपासून इथपर्यंत 5. या दोघांची काय करणार? बेरीज. मग तुम्हाला लेंथ ऑफ ए सी किती मिळणार आहे? 8 सेंटीमीटर है ना. हे आपण अगोदर शिकलेलं आहे की आपल्याला एवढं नॉलेज आहे. मग यांच्या दरम्यान आता ए आणि सी च्या मध्ये कोण आहे? तर बी पॉइंट आहे. यालाच म्हणायचं बिटवीननेस. यालाच काय म्हणायचं? बिटवीननेस. समजते पर्यंत? काय अडचण आहे?
थोडस या डायग्राम वरनं किंवा या इमेज वरनं समजण्याचा प्रयत्न करू. चला बघा काय म्हटलेलं आहे, जॉमेट्रिकल बिटवीननेस. जॉमेट्रिकल बिटवीननेस म्हणजे भूमितीय दरम्यानचा. म्हणजे भूमितीमध्ये आपण असं जनरल मध्ये म्हणतो ना की चला उभे राहा, तिघ जण उभे राहा, 3 जण उभे राहिले, तर आपण काय म्हणतो तुमच्यामध्ये कोण आहे, है ना. तर मध्ये म्हणजे काय की त्याच्या नंतर पण कोणीतरी आहे आणि अगोदर पण कोणीतरी आहे, तेव्हाच मधला पॉईंट येईल ना. असं होणार आहे का दोघं जण उभे आणि आपण त्यांना म्हणणार आहे का सांगा तुमच्यामध्ये कोण आहे, नाही. कमीत कमी तिथं किती एलिमेंट प्रेझेंट पाहिजे, 3 एलिमेंट. किती पाहिजे, 3 पेक्षा जास्त असू शकतात. आता समजा 4 लोक उभे आहेत, तर आपण पहिल्याला विचारलं की आणि शेवट आपण असं म्हटलं की पहिल्या आणि शेवटच्या मध्ये किती आहे, मग तुम्ही काय म्हणणार 2 आहे ना. कमीत कमी किती पाहिजे बिटवीननेस साठी, 3 पॉईंट पाहिजे. किती एलिमेंट पाहिजे, 3 एलिमेंट पाहिजे. बघा इथं डायग्राम दिलेली आहे. डायग्राम मध्ये काय म्हटलेलं आहे, एक लाईन आहे है ना. त्या लाईन वरती काय काढलेलं आहे, हा एल पॉइंट आहे, हा एम पॉइंट आहे आणि हा एन पॉइंट आहे. बरोबर आहे. हे जे डिस्टन्स आहे एल टू एम याला काय म्हटलं, एक्स है ना. आणि हे जे डिस्टन्स आहे एम टू एन याला काय म्हटलं, वाय. आणि मग या एल पासून एन पर्यंतचं डिस्टन्स काढायचं आहे. मग कसं काढणार तुम्ही, एक्स आणि वाय ची काय करणार, बेरीज करणार. एक्स आणि वाय ची काय करणार, बेरीज. मग आता याचं वाचन कसं करायचं, तर आपल्याला काय सांगायचं आहे, बिटवीननेस सांगायचं. बिटवीननेस म्हणजे काय, कोणाच्या दरम्यान आहे ना, कोणाच्या मध्ये ना. आपण कोणाबद्दल बोलणार आहे, जो पॉइंट मध्ये त्याच्याबद्दलच बोलणार आहे ना. आपण असं एन बद्दल बोलणार आहे का, एल बद्दल बोलणार आहे का, कारण हे कोणते पॉइंट आहेत, हे एंड पॉइंट आहेत. कोणते पॉइंट आहेत, एंड पॉइंट, शेवट आहे ना. एंड पॉइंट बद्दल बोलायचं आहे आपल्याला, नाही. जो मिडल आहे, जो मध्ये, जो बिटवीन आहे त्याच्याबद्दल बोलायचं. मग तो पॉइंट कोणता आहे, मग काय म्हणणार, पॉइंट एम. हा पॉइंट एम इज बिटवीन. बिटवीन म्हणजे दरम्यान. कोणाच्या दरम्यान आहे, पॉइंट एल अँड एनच्या. पॉइंट एल अँड एन. समजतील पर्यंत काय अडचण. मग हा बिटवीननेस कसा लिहितात, तर एल पहिला पॉइंट डॅश एम डॅश एन. याच्यावर काय करायचं तुम्हाला की एम हा एल आणि एनच्या मध्ये. समजतंय, यालाच काय म्हणतात, बिटवीननेस. काय म्हणतात त्याला, बिटवीननेस. आणि मग तुम्हाला त्याचं डिस्टन्स सुद्धा काढता येतं है ना. बेरीज करून तुम्ही त्याची लांबी वगैरे काढू शकतात. मग याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला, कोलिनियर पॉइंट पाहिजे. कोलिनियर पॉइंट म्हणजे एका रेषेमध्ये बिंदू पाहिजे. कसे पाहिजे, एका रेषेमध्ये. मग त्यांचा क्रम लावता आला पाहिजे आपल्याला, त्याची ऑर्डर लावता आली पाहिजे, एल एम एन. आता मी जर म्हटलं तुम्हाला फॉर एक्झाम्पल, चला सांगा काय बोलणार तुम्ही या दिलेल्या लाईन बद्दल, काय बोलणार. हा सुरुवात लाईन, आपल्याला जनरल बोलायचं लाईन बद्दल. लाईन वरती किती बिंदू आहेत, 3 पॉइंट आहेत है ना. 3 पॉइंट कसे आहेत, एका लाईन मध्ये आहे का, आहे ना, एका लाईन मध्ये आहे ना. मग जर एका लाईन मध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कोलिनियर पॉइंट. काय म्हणतो त्याला, कोलिनियर पॉइंट. म्हणजे एक रेषीय बिंदू एका रेषेवरती आहे. बरोबर आहे. आता मला सांगा याला 2 एंड पॉइंट आहेत. कोणते कोणते एंड पॉइंट आहेत, ए आणि सी. व्हेरी गुड. आता आपण याच्यामध्ये लाईन सेगमेंट काढू शकतो. लाईन सेगमेंट माहिती आहे ना, रेषाखंड काढू शकतो. पहिला लाईन सेगमेंट कोणता बनेल, लेंथ ऑफ ए बी है ना. दुसरा कोणता बनेल, लेंथ ऑफ बी सी. आणि तिसरा आता बी पॉइंट हा पण आहे, आपल्याला हा घ्यायचा नाही, तर आपण कोणता काढू शकतो, लेंथ ऑफ ए सी है ना. हे 3 लाईन सेगमेंट बनले. आता मला सांगा, आता आपल्याला बिटवीननेस बद्दल बोलायचं. कशाबद्दल बोलायचंय, बिटवीननेस बद्दल. बिटवीननेस म्हणजे बी हा कुठे, मिडल लाईन.
आता काय कसं वाचन करणार आपण याचा कोण अगोदर कोणता पॉइंट बघायचा A. मिडल पॉइंट कोणता आहे B. बी मग काय म्हणणार तुम्ही द पॉइंट बी इज बिटवीन द पॉइंट ए अँड पॉइंट सी है ना द पॉइंट बी इज बिटवीन द पॉइंट ए अँड पॉइंट सी हे झालं आता तुम्हाला हे डायग्राम मधलं कळलं बरोबर आहे याचा सिक्वेन्स कसा लिहिणार आपण ए बी सी ए हायफन बी हायफन सी ही जी आडवी रेषा असते त्याला काय म्हणतात हायफन ए हायफन बी हायफन सी किंवा ए डॅश बी डॅश सी सोपं आपल्या भाषेमध्ये आहे ना बरं आता मी तुम्हाला एक थोडंसं फिरून क्वेश्चन विचारतो जर समजा मी असं लिहिलं पी क्यू आर असं दिलं याचा अर्थ काय झाला रे सिक्वेन्स काय झाली की पी टू क्यू क्यू टू आर म्हणजे कोण मध्ये आला Q. क्यू मध्ये आला बरोबर आहे आता पुढं आता मी असं म्हणलं लेंथ ऑफ पी आर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू 3 सेंटीमीटर फाइंड लेंथ ऑफ लेंथ ऑफ क्यू आर कोणाची लेंथ काढायची क्यू आर ची मग आपल्याला आपलं जनरली माहिती काय माहिती आहे लेंथ ऑफ पहिला अगोदर कोण घ्यायचं PQ. पी क्यू लेंथ ऑफ पी क्यू याची कोणासोबत बेरीज होणार आहे QR. क्यू आर सोबत लेंथ ऑफ क्यू आर आणि हा कोणाच्या बरोबरीत असणार आहे पी टू आर च्या लेंथ ऑफ पी आर हा एक फॉर्म्युला तयार झाला ना आपला आपल्याला इथं किमती टाकायचं फक्त पी आर किती सेंटीमीटर आहे 8 सेंटीमीटर पी क्यू किती सेंटीमीटर आहे 3 सेंटीमीटर कोण उरलं लेंथ ऑफ QR. क्यू आर इज इक्वल टू आपण काय करणार हा नंबर आहे हा इकडे ट्रान्सफर करणार ट्रान्सपोजिशन रूल काय होतो की जेव्हा एखादा नंबर लेफ्ट हँड साइडकडनं राईट हँड साइडला जात असेल तर त्याचं साइन काय होतं चेंज होतं है ना म्हणजे प्लस असेल तर काय होणार मायनस असेल तर प्लस मल्टिप्लिकेशन असेल तर काय होणार डिव्हिजन आणि डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन मग काय होणार तुमचं लेंथ ऑफ क्यू आर इज इक्वल टू 8 मायनस 3 म्हणजे लेंथ ऑफ क्यू आर किती मिळाला रे 5. 5 सेंटीमीटर किती मिळाला 5 सेंटीमीटर है ना इथपर्यंत काही अडचण कोणाला नाही. समजतंय आता हे तुम्हाला लेंथ मध्ये दिलेलं आहे काढू शकता तुम्हाला जर त्याचा सिक्वेन्स दिला क्रम दिला तरी तुम्ही काढू शकता है ना आपला आता टेक्स्ट बुक मध्ये बघू थोडासा टेक्स्ट बुकचा रिव्ह्यू घेऊ पेज नंबर 3. चला काय म्हटलेलं बघा बिटवीननेस आता आपण हे शिकलोय थोडंसं बुक लँग्वेज मध्ये बघू बिटवीननेस इफ पी क्यू आर आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट आता सांगितलं ना आपले पॉइंट कसे असले पाहिजे कोलिनियर असले पाहिजे कोलिनियर म्हणजे काय एका लाईन मध्ये है ना एका लाईन मध्ये असले पाहिजे डिस्टिंक्ट म्हणजे काय वेगवेगळे डिस्टिंक्ट म्हणजे काय वेगवेगळे किंवा भिन्न आपण म्हणतो ना वेगवेगळे आता
तीन जण जर उभे केले तर तीन जण सारखेच असणार आहे का ते? वेगवेगळे असेल ना, त्यांचं नाव वेगवेगळं असेल म्हणून त्याला म्हणतात डिस्टिंक्ट पॉईंट. पण त्याचे तीन किती पॉसिबिलिटी बनू शकता? 3 पॉसिबिलिटी. कशा कशा? तर एकदा Q मध्ये येऊ शकतो, एकदा R मध्ये येऊ शकतो, एकदा P मध्ये येऊ शकतो. तीन वेगवेगळे तिघांची जागा वेगवेगळे करू शकतो ना आपण. त्याला कसं वाचणार? जर Q मध्ये असेल तर द पॉइंट Q इज बिटवीन पॉइंट P अँड पॉइंट R, है ना. R मध्ये असेल तर द पॉइंट R इज बिटवीन पॉइंट P अँड Q. P जर मध्ये असेल तर द पॉइंट P इज बिटवीन R अँड Q. समजलं इथपर्यंत? हे तर आपण वाचन शिकलो ना. आता जो मध्ये असतो त्याला अगोदर वाचायचं आणि कोणाच्या मध्ये ते एंड पॉइंट नंतर म्हणायचे, है ना. आता पुढे हा पण फॉर्म्युला बघितला आपण डिस्टन्सचा. काय डिस्टन्सचा फॉर्म्युला? डिस्टन्सचा फॉर्म्युला असा असतो की जो मिडल पॉइंट असतो, कसा फॉर्म्युला बनवायचा? फॉर्म्युला पाठ करायचा नाही, कसा बनवायचा हे समजून घ्या. 3 पॉइंट दिलेले A B C. तर मग A to B एक सेगमेंट, B to C हा एक सेगमेंट. या दोघांची काय होणार? ऍडिशन, है ना, बेरीज होणार. आणि ही बेरीज कोणाच्या बरोबर असते? A to C च्या. म्हणजे पहिला पॉइंट आणि शेवटचा पॉइंट असं. समजा मी इथं लिहिलं A, हा B आणि हा C. मग कोणाची बेरीज करणार तुम्ही अगोदर? AB ची बेरीज. AB ची कोणासोबत बेरीज करणार? BC सोबत. आणि कोणाच्या बरोबरीत येणार आहे? AC च्या. समजतंय? फक्त लिहायचं काय तुम्हाला? तर डिस्टन्स शब्द वापरायचा आहे. काय वापरायचा आहे? डिस्टन्स. मग कसं लिहिणार तुम्हाला माहिती आहे? डिस्टन्स ऑफ AB जर लिहिलं तर असं लिहितो का आपण? नाही. काय चुकलं? कॉमा. हा, डिस्टन्स असेल तर काय द्यायचा? कॉमा द्यायचा. व्हेरी. आणि जर लेंथ लिहिला तर मग लेंथ लिहिला तर कॉमा वापरायची गरज नाही, है ना. इथपर्यंत झालं तुम्हाला. आणि त्यांचा आपण जो बिटवीननेस दाखवतो, तो जो मिडल पॉइंट असतो, याचा बिटवीननेस काय मग? ABC चा A डॅश B डॅश C. आणि मी जर याच्याऐवजी X Z Y जर घेतलं तर X डॅश Z डॅश Y, है ना. म्हणजे बिटवीननेस सुद्धा आपल्याला लिहिता आला पाहिजे. तुम्हाला असं सांगू शकतात. पुढे एखादा एक्झाम्पल असेल त्याच्यावरती बघू आपण. हा, एक्झाम्पल बघा. काय एक्झाम्पल आहे? वाचा. ऑन अ नंबर लाईन पॉइंट A B C म्हणजे A B and C are such that distance of AB is equal to 5 सेंटीमीटर. सेंटीमीटर नाही म्हटलं पण आपण एक युनिट लावून दिलं तर बरोबर आहे. Distance of BC is equal to 11 and distance of AC is equal to 6. Which of the point is between other two? कोणता पॉइंट बिटवीन असेल म्हणजे कोणता पॉइंट मध्ये आला असं त्यांनी विचारलं. आपण सरळ सरळ सांगू शकतो कोण मोठा आहे रे? 11 मोठा आहे ना. यांच्यामध्ये जो मोठा तोच मिडल ला यायला पाहिजे की नाही? नाही. ठीक आहे, बघू आपण. चला. Which of the point ABC is between the other two can be decided as follow. म्हणजे कोणता पॉइंट मध्ये येणार आहे हे आपण याच्यावरनं पाहू शकतो. चला, डिस्टन्स ऑफ AB किती आहे? आपण एक जनरल फिगर काढून घेऊ. सपोज आपण B मध्ये घेऊन बघू आणि A आणि C नंतर साइडला घेऊन बघू. डिस्टन्स ऑफ BC जो सगळ्यात मोठा आहे, डिस्टन्स ऑफ BC मला सांगा यांची बेरीज ही 11 आहे, है ना. आता AB आणि BC ची बेरीज करायची आपल्याला. AB किती दिलेला आहे? 6. AB हे 5. किती आहे? 5. 11 आणि 5 किती होतात रे? 16. AC 16 आहे का? नाही. AC किती आहे? 6. 6 आणि 5 ची बेरीज केली तर किती येते? 11. म्हणजे जी मोठी लेंथ असेल
ते एंड पॉइंट असतील का नाही? मग याच्यावर काय करायला आपल्याला बी आणि सी हा काय आहे एंड पॉइंट आहे. मग मध्ये कोण आला ए. परत सांगू हो. बरं. चला इकडे लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे का कोण कुठे येतात? नाही. आपली लेंथ ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत किती सेंटीमीटर आहे? 11 सेंटीमीटर पाहिजे, कारण जी लेंथ सगळ्यात मोठी तीच एडिशन येणार आहे. बरोबर आहे. मग आता मला सांगा 11 ही बेरीज काय होणार आहे? 6 आणि 5 ची काय केली बेरीज केली तर 11 येणार आहे. आता ज्या व्हॅल्यू आपल्याला या इथे क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत त्यात टाकले का आपण? 11, 5 आणि 6 टाकले ना. मला सांगा 6 ही लेंथ हे डिस्टन्स कोणाच्या पॉइंट मध्ये आहे? कोणत्या दोन पॉइंट मध्ये 6 डिस्टन्स आहे? A and C. ए आणि सी. मग मी जर इथं ए लिहिला आणि इथं सी लिहिला तर हे किती झालं? 6. आता 5 कोणाच्या मध्ये आहे? A B. ए आणि बी. मग हे 5 झालं का रे? हे 5 सेंटीमीटर झालं का? नाही ना. मग ए कुठे पाहिजे? मिडल ला पाहिजे. जर मी असं केलं म्हणजे आपल्याला रचना बघायची अगोदर. मी जर ए मिडल ला घेतला, सी इकडे घेतला तर हा किती झाला? 6 सेंटीमीटर. किती झाला? 6 सेंटीमीटर. मी इथं बी घेतला तर हा किती झाला मग? 5 सेंटीमीटर. ए बी मिळाला का मला 5 सेंटीमीटर आणि ए सी मिळाला का मला 6 सेंटीमीटर. आणि मग मी काय करणार आहे? सी आणि बी किती असेल माझा? 11 सेंटीमीटर. समजतंय का? बरं. अजून दुसऱ्या पद्धतीने समजून सांगू. चला आता तुम्हाला समजा हे पण कळत नाही तर मग आपल्याला जो एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण थोडंसं बघू. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आपण त्याला सेंटीमीटर युनिट लावून दिले. हा. डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ ए सी किती आहे? 6 सेंटीमीटर. आता सरळ यांच्यामध्ये कोण मोठं दिसतंय? 11 म्हणजे कोणते दोन पॉइंट असायला पाहिजे? बी आणि सी. हा झाला बी पॉइंट, हा झाला सी पॉइंट. एक मध्ये कोणता राहिला? ए पॉइंट राहिला. मग इथं ए घेऊन टाका ना. बी टू ए किती डिस्टन्स आहे तुमचं? ए टू बी किती आहे? 5 सेंटीमीटर. हे झालं 5 सेंटीमीटर आणि हे किती झालं? 6 सेंटीमीटर. आणि हे किती मग पूर्ण? 11 सेंटीमीटर. समजतंय? थोडस काय करावं लागणार आपल्याला? डिस्टन्स बघावं लागणार आहे. काय याच्यामध्ये हे लॉजिक लागेल की ज्याचं सगळ्यात मोठं डिस्टन्स ते डिस्टन्सचे जे पॉइंट असतात ते काय झाले? त्यांचे एंड पॉइंट झाले. आणि जो उरला तो कुठे असेल? मिडलला असेल. हे झालं 3 पॉइंटच्या बद्दल. पण जर 4 पॉइंट मध्ये आले तर मग काय ते पण बघू. समजतंय का? हो. बाकी त्यांना समजत नाही का? समजतं? ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? यू अँड बी आर 3 cities. वाचता है सगळ्यांना? क्वेश्चन काय आहे? यू व्ही अँड ए आर 3 cities on a straight
म्हणजे सरळ रस्ता आहे ना, आपल्याला माहिती आहे सरळ रस्त्यावरती तीन गाव आहेत. कोणते कोणते गाव आहेत? सिटी आहे ना, U, V and A. The distance between U and A is 215 किलोमीटर. 215 किलोमीटर. किती ते? 215. 215. The between V and A is 140 किलोमीटर. म्हणजे U पासून A पर्यंतचं अंतर किती आहे? 215 किलोमीटर. V पासून A पर्यंतचं अंतर किती आहे? 140 किलोमीटर. आणि U आणि V मधलं अंतर किती आहे? 75 किलोमीटर. 75 किलोमीटर. 75 किलोमीटर. जर आता जर याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात मोठा कोण आहे रे? 215 किलोमीटर. 215 किलोमीटर सगळ्यात मोठं अंतर आहे. आणि त्याचे एंड पॉइंट कोणते आहेत? U and A. जर मी असं लिहिलं U A हा A कोण राहिला रे? V. कोण राहिला? V. असं आपण डायरेक्ट सांगू शकतो ना की V हा कुठे बिटवीन मध्ये. मग त्याचा कसा काढायचा? त्याचा हात पण यूज केलेला आहे. आपल्याला फक्त बिटवीन नाही शिकायचं, आपण सॉल्व कसं करायचं ते नंतर बघणार. समजल्यानं कसं फाइंड आउट करायचं तर नक्की जो सगळ्यात मोठा आहे त्याचे जे एंड पॉइंट देऊन टाकायचे. जो उरतो तो कुठे न्यायचा? मिळेल. कारण U प्लस V UV किती किलोमीटर आहे? 75. हा किती? 140. जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं? 215. ठीक आहे नाही? काय अडचण पर्यंत? आता मग आपण थोडस पुढे जायचं का? एक्सरसाइज काल होमवर्क दिला होता मी ना, सोडवला का तो होमवर्क? हा प्रॅक्टिस सेट 1.1 खूप सोपा आहे. क्वेश्चन नंबर 1 तो खूप सोपा आहे ना. प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1 इथे खूप आपण करा. Find the distance with the help of the number line given below. Distance of BE सांगा बरं किती आहे? 1 2 3. किती येणार आन्सर? Distance of JA 1 2 3. Distance of PC 1 2 3 4 5 6. सांगा किती येणार? P to C बघा 1 2 3 4 5 6 7. हां JH जे कुठे? इथे. H त्याच्याच बाजूला आहे. इथे येणार आहे 1. डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह होत नाही. असा तुम्हाला पहिला क्वेश्चन सोडवायचा आहे. सोपं आहे की नाही? विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन म्हटलं मग डायरेक्ट आपण कॅल्क्युलेट करायचं. किंवा तुम्ही मग याला अजून कसं सोडू शकता? डिस्टन्स ऑफ BE तुम्हाला इथे सोडवता येईल. डिस्टन्स ऑफ B, E इज इक्वल्स टू आपण 3 काढला तर हा कसा फाइंड आउट केला आपण हे बघू. हा B कोणत्या पॉइंट वरती आहे सांगा? B is equals to 2 and E is equals to 5. कोण मोठा आहे रे? 5 is greater than 2. मग आपण कोणता फॉर्म्युला सांगा बघा. डिस्टन्स ऑफ B, E is equals to 5 minus 2 is equals to 3. है ना? असं पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. किंवा तुम्ही डायरेक्ट विथ द हेल्प ऑफ नंबर लाइन यू कॅन कॅल्क्युलेट है ना. तुम्ही डायरेक्ट ती कॅल्क्युलेशन सुद्धा
करू शकता. काय अडचण इथपर्यंत? पहिला क्वेश्चन सगळ्यांचा झालेला असेल. चला क्वेश्चन नंबर सेकंड. काय क्वेश्चन नंबर सेकंड? If the coordinate of A is x and B is y, then find the distance of AB. हे पण तसंच आहे ना. यात suppose x is equals to 1 and y is equals to किती आहे? 7. आपण A is equals to x म्हटले ना. A ला काय म्हटलेलं आहे? x. A ची किंमत किती झाली? 1 आणि B ची किंमत किती झाली मग? 7. 7 मोठा, 7 is greater than 1. आपण काय करणार? 7 minus 1 किती येणार आहे सर? 6. असं झालं असेल ना? आलं का? हो. नक्की सॉल्व केलं ना? नाही समजलं नाही का कसं सॉल्व करायचं तर? चला इकडे बघा. x is equals to 1, y is equals to 7. Solution given काय काय दिलेलं आहे सांगा. given x is equals to 1 and y is equals to 7. y is equals to 7. we know काय माहिती आपल्याला? a is equals to 1 and a is equals to x is equals to 1. किंवा हे नाही दिलं तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता है ना. डिस्टन्स ऑफ a कॉमा b is equals to 7 minus 1 कारण 7 is greater than 1 है ना. किती आला? 6. therefore length of AB is equals to 6. असं सोडवलं होतं ना आपण ना. सांगितलं होतं मी असं सोडवलं म्हणून. पाठीमागं सोडवलं का? चला क्वेश्चन नंबर 1 तो तुम्हाला जमलेला आहे असं आपण कन्सिडर करू. सांगायचा सगळा नाही. आज सोडून दाखवू सांग मला. बघणार नाही. क्वेश्चन नंबर 3 बघायचा. इझी. चला सांगा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड which of the point is between. काय काढायचं आपल्याला? between the other two if the given point are not collinear state so. जर ते collinear नसतील तर मग कसे असतील? चला तोपर्यंत काय करा? लिहा पहिला क्वेश्चन द्या. चला लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे पहिला क्वेश्चन? डिस्टन्स ऑफ पी आर डिस्टन्स ऑफ पी कॉमा आर इज इक्वल टू 7. डिस्टन्स ऑफ पी कॉमा क्यू इज इक्वल टू 10. डिस्टन्स ऑफ क्यू कॉमा आर इज इक्वल टू 3. आपल्याला हे कोलिनियर आहेत का नाही हे बघायचंय आणि असतील तर मग हे म्हणजे
नसतील तर का नाहीये हे पण सांगायचंय, आहे तर का आहे ते पण आपण बघू, त्याचं सोल्युशन बघू. चला इकडे लक्ष द्या. Distance of PR is equals to 7, distance of PQ is equals to 10, distance of QR is equals to 3. आपण जर रफली कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला कळतं 7 आणि 3 किती झाले 10. 10 म्हणजे मोठी लेंथ है ना. मग आपण थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करू. आता याला काय म्हणू आपण, गिवन म्हणू. काय गिवन आहे, हे ज्या वरती क्वेश्चन मध्ये लिहिलेलं आहे हेच गिवन मध्ये देत असतं है ना. काय लिहितो आपण, डिस्टन्स ऑफ PR is equals to 7, distance of PQ is equals to 10. वाचता येतं ना, distance of QR is equals to 3. Very good. चला सगळ्यात मोठं कोण आहे, therefore distance of PQ is equals to 10. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. काय म्हटलं, इक्वेशन नंबर 1, पहिले इक्वेशन मिळालं आपल्याला है ना. आता आपण जर बघितलं तर डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ काय केलं आपण QR, तर किती मिळणार आपल्याला, इज इक्वल्स टू 7 प्लस 3 इज इक्वल्स टू 10. याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन नंबर 1 and 2 वरून काय करणार आपल्याला, की डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ QR. झालं की नाही, डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ QR. आता हे कळलं आपल्याला. मग PQ आपल्याला कळलं की PQ काय आपले एंड पॉइंट. मग आपण जर एक डायग्राम काढली तर इथे कोण असणार आहे आपला P, इथे कोण असणार आहे Q आणि इथे कोण असणार आहे R. म्हणजे आपण रिलेशन पण सांगू शकतो, P इज डॅश R डॅश Q है ना. मग हे कोलिनियर आहेत का, एका लाईन मध्ये आले ना. मग देअरफॉर आपण काय स्टेटमेंट लिहू शकतो, देअरफॉर द point P Q R are collinear. है ना. हे काय कोलिनियर पॉइंट आहे. आता इतकं मोठं सब कसं लक्षात ठेवायचं, काय हे का, हे बघा हे तर गिवनच रे. हे जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे हेच गिवन लिहिलं आपण. जी सगळ्यात मोठी लेंथ आहे ती लिहिली, त्याला काय म्हटलं, क्वेश्चन इक्वेशन नंबर 1. जे उरलं त्याची काय केली, बेरीज केली, त्याला काय म्हटलं इक्वेशन नंबर 2. मग 1 आणि 2 वरून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय कळालं आपल्याला, की ही जी डिस्टन्स आहे हे कोणाच्या बरोबर येते, त्या दोघांच्या बेरजेच्या. फक्त तुम्हाला लिहायचं काय शेवटी, द पॉइंट PQR आर कोलिनियर. हे तुम्ही नाही पण लिहिलं कोणतं तरीही चालेल. समजलं, काय अडचण आहे. पुढचं क्वेश्चन मी पाहतो, तोपर्यंत तुम्ही सॉल्व करा है ना. अडचण आली तर मग तुम्हाला परत सॉल्व करू शकतो. आता तुम्हाला बाकीचे क्वेश्चन तुम्ही मला सॉल्व करून दाखवा.